संपूर्ण राज्यात पाऊस पडत असताना आता काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस पडत असताना शेतकऱ्याची पेरणीपूर्वी मशागतीसाठी अडचणी. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे. आता पावसासंदर्भातील फास्ट बातम्या. लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतशिवार मध्ये भरपूर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. साताऱ्यात सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली. सोलापुरात सलग 3 दिवस पाऊस, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यात सलग 5 दिवस पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांनी उडाली तारांबळ. पिंपरी चिंचवडमध्ये 15 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना, त्यामुळे गाड्याचं झालंय नुकसान. मनमाडमध्ये जाळीत ठेवलेला कांदा भिजला, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, मुरुड, माणगाव तालुक्याला पावसाची हजेरी. 26 मे पर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, असा हवामान विभागाचा अंदाज. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानं मच्छीमारांना खबरदारीचा इशारा. सातारा जिल्ह्यातील फलटणमधील धुमाळवाडीत नॉनस्टॉप पाऊस. बुलढाणा जिल्ह्यात रिमझिम पावसानंतर आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये अतिवृष्टी, धो-धो पाऊस कोसळल्याने इमारती व पुलाचं नुकसान. करमाळामध्ये जोरदार पावसाचा कांद्याला फटका. वाऱ्यामुळे धानपीक भुईसपाट. मान्सूनचा प्रवासाची गती लवकरच कमी होणार, पेरणीची घाई करू नका, अशी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.